काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचं हे ट्विट समोर आलं आहे। ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला असं वडेट्टीवार म्हणतात। त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता। अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो असं ते म्हणतात। मात्र याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही। एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करायचा, ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसायचा, या भूमिकेचं मी कधीही समर्थन करणार नाही असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। आणि माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही तर ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आहे असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। विजय वडेट्टीवार जे एक ओबीसी नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यांनी टीका केलेली होती। जे नेते ओबीसी प्रमाणपत्र घेतात त्यांच्यावर त्यांनी टीका केली होती आणि यामध्ये सुप्रिया सुळेंचाही उल्लेख केला होता। आता त्यावरून वडेट्टीवार यांनी खेद व्यक्त केला आहे। एक ट्विट त्यांनी केलंय आणि यामध्ये त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख अनावधानाने झाल्याचं म्हटलेलं आहे। दरम्यान सुप्रिया सुळेंनी सुद्धा यावर एक ट्विट केलं होतं, तेही आपण बघूयात। सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला होता आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंचं हे ट्विट समोर आलं। विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा आरोप केलाय असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती त्यांना नेमकी कोणी आणि कोणत्या आधारावर दिली हे त्यांनी जाहीर करावं असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं होतं। तसंच माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा त्यांचा दावा असेल तर त्यांनी त्या संदर्भातील पुरावा जाहीरपणे सादर करावा आणि ते सिद्ध करावं असं सुद्धा सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं। अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या या आरोपाबद्दल त्यांनी माझी जाहीर माफी मागावी असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं होतं। आणि त्यानुसार विजय वडेट्टीवार यांचं नंतर ट्विट आल्याचं सुद्धा आपण बघतोय। त्यांनी खेद व्यक्त केला आहे आपल्या वक्तव्यावर। दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळे आणि ओबीसी प्रमाणपत्राबाबत काय दावा केला होता तो आपण ऐकूयात। त्या मराठ्यांनीच घेतलाय, 90% घेतलाय। ते काय आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे। हो, सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे, सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे। मला वाटतं की ओबीसीनी जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं। तर वडेट्टीवारांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली होती। काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांनी न्यूज 18 मराठीशी बोलताना फोनवरून काय प्रतिक्रिया दिली होती तेही ऐकूया। मला का ते मला असं काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांना टार्गेट करतायत मला कळत नाही। आम्ही मित्र पक्ष आहोत आणि मित्र पक्षाला टार्गेट करण्यात काय आनंद काँग्रेस पक्षाला मिळतोय मला हे कळत नाहीये। एकतर माझ्याकडे असं सर्टिफिकेट नाहीये एकतर, आणि ते मला विचारू शकतात ना। आता मला हा विषय दिल्लीच्या काँग्रेसपर्यंत न्यावा लागेल, कारण का जर असे काँग्रेसचे नेते आमच्याबद्दल खोट्या गोष्टी आणि समाजात खोट्या गोष्टी पसरवत असतील ते अयोग्य आहे। हो, आम्ही इमानदार लोक आहे। ताई तुमच्याकडे सर्टिफिकेट नाहीये, बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय। अहो नाही, कसं असेल तुम्ही मला सांगा ना। नाही, तुमच्याकडे सर्टिफिकेट नाहीये हे तुम्ही म्हणताय, पण ते पब्लिकली हा खूप मोठा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। हो, मग ह्याचं उत्तर काँग्रेसने दाखवावं सर्टिफिकेट। काँग्रेसकडे जर ते सर्टिफिकेट असेल तर काँग्रेसने ते दाखवावं। ताई तुम्ही आधी सुद्धा बोलताना म्हणालेले होते की महाराष्ट्र काँग्रेसला राष्ट्रवादींचा काय प्रॉब्लेम नेमका आहे तो कळत नाहीये, कारण आधी सुद्धा असं शाब्दिक वार पाहायला मिळालेले होते। अहो, मला वेदना होत आहे त्या गोष्टीच्या। का काँग्रेस पक्ष मला टार्गेट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारला टार्गेट करते याचं उत्तर काँग्रेसच देऊ शकतो, मी नाही ना देऊ शकत। त्याचं माझ्याकडे उत्तरच नाहीये, मी निरुत्तर आहे खरं। म्हणजे मलाच विश्वास बसत नाही की असं माझं नाव का घेत आहेत। पण असं का टार्गेट केलं गेलं असेल, नेमकं काय वाटतंय, कारण मित्र पक्ष आहे। म्हणजे मलाच विश्वास बसत नाही की, आणि ते मला विचारू शकतात ना या गोष्टी। लाभ घेतला असेल, त्यांनी म्हटलं असेल तर त्यात वावगं काही नाहीये। सुप्रिया त्यांनी ओबीसीचा लाभ घेतला, त्यांनी व्हॅलिडिटी केली, ते जर खरं असेल तर मग त्याच्यामध्ये काय घाबरायचं आहे। आणि त्यांचं खरं असेल त्यांनी घेतलं असेल, त्याच्यामध्ये सोबत आहे म्हणून आमचं काढू नका किंवा मग आमचं सर्टिफिकेट दाखवू नका, कुणाला शोधू नका असं म्हणणं गैर आहे मला असं वाटतं।
घेतलं असेल तर घेतलं हो सांगायचं. त्यांच्या कुटुंबात जर कोणी घेतलं असेल ओबीसीचं सर्टिफिकेट तर ते स्पष्ट होईल ना. नाही घेतलं नसेल तर मग काय प्रश्न आहे. मग त्यांनी पुरावा दाखवावा, त्यांनी पुरावा मागावा. वडेट्टीवार साहेबांना त्यांनी पुरावा मागावा ना, तुम्ही मला पुरावा द्या, बरोबर आहे की नाही. आणि त्यांनी पुरावा दिला पाहिजे, अन्यथा असे खोटे आरोप करू नये. जर असेल नियमात बसत असेल तर त्याच्यात वावगं काय. आणि त्याच्यामुळे असायला काही असलं तर मला असं वाटतं त्याच्यात काही वावगं असेच काही कारण नाही. प्रमाणपत्र असणं म्हणजे काय फरक पडतो त्याने. बऱ्याच जणांकडे प्रमाणपत्र असतं. नियमाने कायद्याने मिळत असेल तर घ्यायला काय अडचण. हे चुकीचं आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अत्यंत अशोभनीय आहे. एखाद्या एवढ्या मोठ्या नेत्याला जे एक माजी विरोधी पक्षनेता म्हणून राहिलेले आहेत आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एकेकाळी मंत्री म्हणून राहिलेले आहेत करून. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की तुम्ही म्हणजे सातत्याने सुप्रियाताई यांच्या गाडीमधनं प्रवास करतात, सुप्रियाताईंच्या गाडीमधनं ते प्रवास करतात, मग सुप्रियाताईंकडे दाखलेत. तुमच्याकडे काय असेल ते प्रमाण द्या ना. तुमच्या काँग्रेसमधनं किती लोक जे आहे ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील असं तर आम्ही म्हणायला गेलो तर तुम्हाला ते आवडेल का. आम्हाला याच अशा प्रकारचे आरोप करायचे नाही आहेत. पण तुमच्याकडे काय असेल प्रमाण द्या ना तुम्ही. आम्ही पण बोलू शकतो.